पुण्य आणि पाप या संकल्पनांचा उल्लेख भगवंतांनी गीतेमध्ये केलेला आहे. याच संकल्पना जगातील सर्व धर्मांनी उपासना पद्धतींनी स्वीकारलेल्या आहेत. म्हणजे मग आपणही मान्य करायला पाहिजे की पाप आणि पुण्य नावाच्या काही गोष्टी अस्तित्वात आहेत. मग पुण्य म्हणजे नक्की काय? आपण अनेक गोष्टी करत असतो, चांगल्या गोष्टी करत असतो आणि त्यांना पुण्य असं समजत असतो. मात्र पुण्याची व्याख्या ज्येष्ठांनी जी केलेली आहे ती आपण कधी पाहिलेली नसते. आपण आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची कार्य करत असतो, अनेक प्रकारचे उपक्रम करत असतो. मात्र जे कार्य करताना त्यामध्ये स्वार्थाचा लवलेशही नाही आहे अशा कार्याला पुण्य म्हटलेलं आहे. मग कोणतेही कार्य असू दे. निवळ मंदिरांमध्ये जाणे, उपासना करणे, कुठं दानधर्म करणे म्हणजे पुण्य आहे का? नाही. ज्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ काहीही नाही, फक्त जगत कल्याणाकरता केलेलं कार्य आहे त्याला पुण्य